विश्वास नागरे पाटील यांच्यासारखं अत्यंत सुप्रतिष्ठित असं नाव ते थेट दाखल झाले संघाच्या शताब्दी सोहळ्यात वक्ते म्हणून। जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार ने इस संगठन की नींव रखी। आता संघाच्या शताब्दी सोहळ्यात जाऊन त्यांनी संघाचं कौतुक केलं। मला कळतच नाही, या देशात PFI बरोबर चर्चा होऊ शकते, या देशात पाकिस्तान बरोबर चर्चा झाली पाहिजे असा आग्रह धरला जातो आणि मुस्लिम लीग बरोबर राजकीय सहकार्य केलं जातं ते चालतं, पण संघाच्या बाबतीत मात्र द्वेष आणि अस्पृश्यता मनात बाळगली जाते। मग संघस्थानावर जायला एवढी बंदी कशा करतात? नमस्कार, द उदय तिरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, सर्वसाधारणपणे केरळमध्ये पाऊस आला की पुढे आठवड्याभरात तो महाराष्ट्रात येतो, ही आतापर्यंतची आपली परंपरा आहे। तसंच घडत आलंय। अर्थात यावेळी तो थोडासा लांबला, पण केरळमधला एखादा वाद महाराष्ट्रात देखील येतो हे मात्र नव्याने घडतंय। आजचा विषय केरळातून महाराष्ट्रात उशिरानं आलेला पाऊस हा विषय नाहीये, तर केरळामध्ये झालेला वाद आता महाराष्ट्रात कसा पेटलाय हा खरा मुद्दा आहे। तर केरळमध्ये काय घडलं? केरळम या राज्यातील 3 विद्यापीठांचे कुलगुरू, मल्याळम विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ आणि केरळ विद्यापीठ, या विद्यापीठांचे कुलगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी झाले। आता जिथं काँग्रेसचं सरकार आहे अशा राज्यात ते सहभागी झाले म्हटल्यानंतर, आणि जिकडे आतापर्यंत कम्युनिस्टांची सत्ता होती अशा राज्यातले 3 कुलगुरू संघाच्या कार्यक्रमात थेट सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा आपला डाव हाताशी आलेला, ज्यांच्यातून निसटला असे वेणुगोपाल यांनी त्याच्यावर आगपाखड केली। मग अर्थातच मौके का फायदा उठा के आपल्यापेक्षा वेणुगोपाल श्रेष्ठ ठरू नयेत आणि आपली निष्ठा कुठेही पातळ वाटू नये आणि संघद्वेष दिसावा म्हणून मुख्यमंत्री सतीशन यांनी देखील त्या 3 कुलगुरूंवर टीकेची झोड उठवली। आता या वादात कम्युनिस्ट कुठे कमी पडू नयेत म्हणून माजी मुख्यमंत्री पिनारी विजयन यांनी देखील वादात उडी घेतली आणि अशा 3 वादग्रस्त कुलगुरूंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। हे सगळं केरळामध्ये घडतंय। शमतेने तोच केरळातला पाऊस जसा महाराष्ट्रात येतो तसा केरळातला वाद आता महाराष्ट्रात आला। नव्यानं नियुक्त झालेले नागपूरचे पोलीस आयुक्त, आणि ते सुद्धा विश्वास नागरे पाटील यांच्यासारखं अत्यंत सुप्रतिष्ठित असं नाव, ते थेट दाखल झाले आणि कुठे गेले तर संघाच्या शताब्दी सोहळ्यात वक्ते म्हणून। आता संघाच्या शताब्दी सोहळ्यात जाऊन त्यांनी संघाचं कौतुक केलं। जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। त्यावर एकच टीकेची झोड उठली। आज जर इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी संघावर बंदी घातली असती असं थेट विधान करणारे अशोक गेहलोत। म्हणजेच एकीकडे संघावर प्रेम करणाऱ्यांची संख्या, संघाला मानणाऱ्यांची संख्या जशी वाढतीये, संघाची नव्यानं ओळख होणाऱ्यांची संख्या जशी वाढतीये, तशीच संघाचा द्वेष करणाऱ्यांच्यात देखील स्पर्धा आहे। सर्वात जास्त द्वेष कोण करतोय, आणि हाच तर आज चर्चेचा कळीचा मुद्दा आहे। सवाल आहे, ही एखाद्या संस्थेबद्दलची अस्पृश्यता आणि त्याही पेक्षा सुद्धा इतका तिरस्कार, द्वेष कशा करता? विश्वास नागरे पाटील हे पोलीस आयुक्त संघस्थानावर दिसल्यानंतर आणि संघाविषयी गौरवोद्गार काढताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स म्हणजे ट्विटर हँडलवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। एका बाजूला संविधानाची शपथ घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाऊन त्यांची जाहीर स्तुती करायची, याबद्दल विश्वास नागरे पाटील यांची कान उघडणी करण्यात आली। या वादात आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आणि एवढं जर तुम्हाला प्रेम असेल तर थेट राजीनामा द्या आणि संघात सामील व्हा असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी विश्वास नागरे पाटील यांना दिला।
आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सेवा शर्तीमध्ये अपेक्षित असलेली तटस्थता आणि त्याहीपेक्षा सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याला पुनर्वसन करण्याकरता संघशरण जावं लागतं, अशा प्रकारची एक वाक्यरचना त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत दिलेली आहे. इतकंच काय, तर काँग्रेसचे आमदार राऊत यांनी त्याच्या पुढे एक पाऊल टाकलं आणि जनतेच्या पैशावर तुम्हाला तुमचं वेतन मिळतं याची तरी जाणीव ठेवा, असा टोला त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांना लगावलाय. अर्थात सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे पगार जनतेच्या पैशाने मिळतात हे सत्यच आहे. पण ज्यांनी टीका केली ते राऊत, आमदार राऊत यांना जे भत्ते मिळतात, पेन्शन मिळतं, ते मात्र जनतेच्या पैशातून मिळत नाही का, असा सवाल आता विचारायची वेळ आलेली आहे. RSS मध्ये जाऊ नका ही धमकी नेमकी कशासाठी दिली जाते आहे, हाच तर खरा सवाल आहे. याचं कारण असं आहे, ज्या संस्थेकडे 100 वर्षाची दैदिप्यमान वाटचाल आहे, 3 वेळा बंदी आल्यानंतरही जी संस्था उसळून पुन्हा उभी राहिली, 83,000 ठिकाणी संघाच्या दैनंदिन शाखा चालतात, 1,77,000 असे सेवा प्रकल्प आहेत आणि 60 लाख, होय 60 लाख इतके अत्यंत तत्पर सेवारत असे स्वयंसेवक ज्या संस्थेला लाभलेत, त्याच्या उल्लेखाशिवाय स्वतंत्र भारताचा कुठला तरी इतिहास आपल्याला लिहिता येणार आहे का, याची तरी किमान जाणीव ठेवायला हवी. मला सांगा, असा दैदिप्यमान बायोडाटा असणाऱ्या किती संस्था भारतामध्ये आज कार्यरत आहेत? या संस्थेचे प्रमुख, त्यांच्या नंतर येणारे प्रमुख हे एकमेकाचे नातेवाईक नसतात, यावर लोकांचा सामूहिक विश्वास बसत नाही. याचं कारण सर्वत्र वातावरण फक्त कुटुंबशाहीचं चालू आहे. अशा वेळेला 100 वर्ष एक संस्था एक विचार घेऊन कोणा एका व्यक्तीला गुरु नव्हे तर फक्त भगव्या ध्वजाला गुरु मानून वाटचाल करत असते, यावर खरंच विश्वास बसणं कठीण. प्रत्यक्ष जाऊन पाहिल्याशिवाय त्या कार्याचं मोठेपण कळत नाही. म्हणून समाजाच्या विविध स्तरातली लोक तिथं जातात, संघ अनुभवतात, मग त्यातले कित्येक जण प्रभावी होऊन आपापली इंजिनियरची, डॉक्टरची, वकिलीची फ्लरिशिंग अतिशय दैदिप्यमान अशी करिअर एका क्षणार्धात सोडतात आणि कुठल्या तरी सेवा प्रकल्पात आयुष्याला झोकून देतात. हे निव्वळ अद्भुत आहे. आणि हाच अनुभव घेण्याकरता आजपर्यंत ज्यांचा संघाशी जवळून संबंध आलेला नाही, किंबहुना ज्यांनी संघाबद्दलची आपल्या मनातली प्रतिमा दुरून जे काही पाहिलं ऐकलं यावर बनवलेली आहे, असे अनेक जण आज संघामध्ये येत आहेत, त्यांना अनुभवत आहेत, त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढतायत. मला कळतच नाही, या देशात PFI बरोबर चर्चा होऊ शकते, या देशात पाकिस्तान बरोबर चर्चा झाली पाहिजे असा आग्रह धरला जातो आणि मुस्लिम लीग बरोबर राजकीय सहकार्य केलं जातं, ते चालतं. पण संघाच्या बाबतीत मात्र द्वेष आणि अस्पृश्यता मनात बाळगली जाते. याचं गोड बंगाल खरंच कळत नाही. तर दुसरीकडे हजारो कोटींचे मालक आणि स्वतःच्या निस्पृहतेबद्दल प्रसिद्ध असलेले उद्योगपती दानशूर रतन टाटा संघस्थानावर येतात, त्यांचं कौतुक करतात. इतकंच काय, तर अलीकडच्या काळात कुमार मंगलम बिर्ला यांनी संघस्थानावर येऊन एक अप्रतिम भाषण संघाचं गौरव करणारं सांगितलेलं होतं. कैलास सत्यार्थींसारखे पारितोषिक, आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते समाजसेवक, सुधीर फडके काय, किंवा आजच्या काळातले शंकर महादेवन यांच्यासारखे अत्यंत प्रतिभाशाली असे कलावंत काय, किती नावं सांगू, संशोधक आहेत, देशोदेशी पसरलेल्या अनेक कंपन्यांचे प्रमुख आहेत. या सगळ्यांच्या संस्काराची शिदोरी कुठून आली असेल, तर ती लहानपणी झालेल्या, तरुणपणी झालेल्या संघाच्या विचारातून आणि संस्कारातून. त्याच ठिकाणी विश्वास नांगरे पाटील गेले आणि संघाच्या शिस्तीचं आणि चारित्र्याचं कौतुक केलं, तर मग त्यांच्यावर इतकी आग पाखड कशा करता? एक लक्षात घ्या, विश्वास नांगरे पाटील हे अत्यंत कर्तबगार अधिकारी आहेत. 26/11च्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये निडरपणे प्रवेश करून अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या तुकडीचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. एका अत्यंत सामान्य अशा शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन प्रतिकूल परिस्थितीची झुंजत त्यांनी आपला जीवन प्रवास घडवला आणि IPS सारखी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या वाटचालीवर मन में है विश्वास हे त्यांचं अत्यंत प्रेरणादायी जीवन प्रवासावरचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. अशी अनेक मुलं मला माहिती आहेत की ज्यांच्या
आयुष्याला ते पुस्तक वाचून कलाटणी मिळाली आहे. इतकंच का, अगदी 2-3 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या केडरमध्ये असेच एक कर्तबगार अधिकारी आहेत. त्यांचं नाव आहे विकास खरगे. त्या विकास खरगेंनी एका ठिकाणी गेल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका मुलाच्या हाती मन में है विश्वास हे पुस्तक पाहिलं आणि त्यांनी थेट फोन लावून दिला विश्वास नांगरे पाटील यांना. आणि मग त्या दोघांच्यात संवाद झाला आणि त्या काही क्षणात सुद्धा विश्वास नांगरे पाटील त्यांनी त्या माहीत नसलेल्या मुलाला एक प्रेरणा दिली, बळ दिलं. असं बळ आणि प्रेरणा त्यांच्या पुस्तकातून, व्याख्यानातून ते वारंवार देत असतात. त्यांना जर संघ, त्याची शिस्त, त्यातलं देशप्रेम भावलं असेल तर त्यावर एवढी टीका करायचं कारण काय? पाकिस्तानची डायलॉग होतो, हुरियतला पायघड्या घालल्या जातात. मग संघस्थानावर जायला एवढी बंदी कशा करता? संवाद बंद करून वाद वाढवायचेत कशा करता? संवादाचे सेतू जर बांधले तर कदाचित सेवांचे अनेक प्रकल्प उभे राहू शकतील. बदललेल्या भारताचं मानस हे आता निश्चित एका राष्ट्र निर्मितीच्या दिशेनं चाललेलं आहे. त्या राष्ट्र निर्मितीत आपल्याही आयुष्याच्या काही समिधा पडाव्यात असं वाटणाऱ्या काही व्यक्ती जर एकत्र आल्या आणि संघस्थानावर त्यांनी संघाचं कौतुक केलं तर त्याबद्दल एवढा राग याचं कारण काय? त्यामुळे त्यांची न तटस्थता कुठे बदलणार आहे, न त्यांची गुणवत्ता कुठे कमी होणार आहे. ज्या दिवशी या सगळ्याची जाणीव होईल तेव्हा खरी राजकारणातली परिपक्वता आलेली असेल. प्रेक्षको, तुर्तास इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला जरूर सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निगडूकर शो.